आकाशवाणी औरंगाबाद केंद्र प्रासंगिक. एक मे पासून देशभरात स्थावर मालमत्ता नियमन कायदा लागू झाला. या कायद्याची अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांना होणारे लाभ यासंदर्भात क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहात. स्वतःचं घर हे सर्वांचं स्वप्न असतं. घर विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या हितांचं रक्षण करणारा स्थावर मालमत्ता नियमन कायदा 1 मे पासून लागू झालाय. हा कायदा बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांना देखील लाभदायक ठरणार आहे. या कायद्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण होईल असं बोललं जात आहे. या कायद्यासंदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी क्रेडाई संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेत. खैरनार सर, नमस्कार. नमस्कार सर, स्थावर मालमत्ता नियमन कायदा या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हा स्थावर मालमत्ता नियमन कायदा हा आपल्या केंद्र सरकारने लागू केलेला आहे. या कायद्याचं मूळ नाव रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट, ज्यामध्ये या व्यवसायाला रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्याचा यामध्ये समावेश आहे. अच्छा. आणि तो सर्व राज्यांनी लागू करायचा आहे, केंद्रशासित प्रदेशांनी लागू करायचा आहे. आणि 1 मे 2017 पासून त्याचे नियम व कायदा पूर्णपणे अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे. बरं, म्हणजे आता हा कायदा तर लागू झालेला आहे, याची अंमलबजावणी कशी होणार? यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे रजिस्ट्रेशन ऑफ प्रोजेक्ट. अच्छा. म्हणजे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला त्याचा जो प्रकल्प आहे, गृहबांधणी प्रकल्प, हा त्यांच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या महारेरा या वेबसाईटवरती रजिस्टर करायचा आहे. अच्छा. आणि त्यामध्ये त्या प्रोजेक्टचे सर्व माहिती, त्याचे फायनान्शियल्स, त्याचे लिगल डॉक्युमेंट्स, बिल्डरची स्वतःची माहिती, अच्छा, बिल्डरचा मागील अनुभव, त्याचे बॅलन्स शीट आणि अशा पद्धतीची पूर्ण सखोल माहिती, प्रोजेक्ट संदर्भातील एकूण एक बारकावे त्या वेबसाईटवर त्याला लोड करायचे आहे. अच्छा. हे सगळे बारकावे, ही सगळी माहिती वेबसाईटवर देणं प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बरोबर. यामध्ये फक्त एकच आहे की जे प्लॉट 500 स्क्वेअर मीटरच्या वरचे आहेत किंवा ज्या प्लॉटवरती 8 पेक्षा जास्त सदनिका आहेत, 8 आणि 8 पेक्षा जास्त सदनिका, आणि ज्या जुन्या प्रकल्पांचं बांधकाम भोगोटा प्रमाणपत्र किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं नाहीये, त्यांना रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक करण्यात आलं. अच्छा अच्छा. बरं, पण हा रेरा कायदा आता अस्तित्वात आला, म्हणजे आता हा लागू झाला 1 मे पासून. असे काही कायदे याच्या पूर्वी अस्तित्वात होते का? होय, म्हणजे महाराष्ट्र हे आपलं नेहमीच पुरोगामी राज्य राहिलेलं आहे. तशा अर्थाने तर खरी बिल्डरशिपची सुरुवात महाराष्ट्र राज्यातल्या मुंबईपासूनच झाली असेल. बरोबर. आणि 1963 मोफा ऍक्ट, ज्याला आपण अपार्टमेंट ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट असं ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट 1963, तेव्हापासून हा अस्तित्वात आला आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा झाल्या आहेत. 1972 देखील अपार्टमेंट मॅनेजमेंट ऍक्ट आला आहे. सोसायटी ऍक्ट आणि अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट हे रिअल इस्टेटशी लागू असलेले ऍक्ट्स होते. अच्छा. पण मग जर महाराष्ट्रामध्ये असा कायदा आधीपासून अस्तित्वात होता, तर मग हा नवीन रेरा कायदा आणण्यामागचा उद्देश काय झालं की पर्टिक्युलरली एनसीआर रिजन, नोएडा रिजन साईडला ग्राहकांना 7-7, 8-8 वर्षापासून पोझिशन मिळत नाहीत. बऱ्यापैकी तिथं अनधिकृत बांधकामे जास्त झालेली आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये ग्राहकांची मोठी फसवणूक होत होती. आणि एक प्रकारे या बांधकाम व्यावसायिकांवर ग्राहकांचा विश्वास उडाला होता आणि सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही अशी भावना निर्माण झाली होती. त्यामुळे पूर्ण भारतभर एक याबद्दल कायदा असावा, जसं सेबी आलं, जसं आपलं ट्राय आलं, तशा पद्धतीने या व्यवसायावर कुठलं तरी एक रेग्युलेटरी अथॉरिटी असावी अशी एक भावना निर्माण झाली आणि त्यामुळे हा कायद्याचा जन्म झाला. म्हणजे जसं आतापर्यंत आपण अनेकदा बघितलं बऱ्याच प्रकरणांमध्ये की बिल्डर घरं विकतात आणि नंतर लोकांना कळतं की आपलं घर एका अनधिकृत प्लॉटवरती बांधलेलं आहे. बरोबर. आपलं जे पूर्ण बांधकाम त्याची काही परवानगीच नाहीये. ही जी काही परिस्थिती होती, या परिस्थितीमध्ये आता काय बदल होणं अपेक्षित आहे? 100% यामध्ये नक्कीच बदल होणार. कारण की आपल्या प्रकल्पाची संपूर्ण परवानगीची कागदपत्रे, आपल्या प्रकल्पाचा फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स, आपल्या प्रकल्पाची एस्टिमेटेड कॉस्ट, आपल्या प्रकल्पात असलेल्या सुविधा, त्याचे अम्युनिटीज, त्याचे स्पेसिफिकेशन, अशा प्रकारच्या सगळ्या डिटेल गोष्टी जोपर्यंत आपण त्या वेबसाईटवर रजिस्टर करणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला त्यांचा प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन नंबर मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात पेपरमध्ये, एसएमएसद्वारे, ईमेलद्वारे करता येणार नाही. अच्छा. आणि त्यामुळे जर तुम्हाला जाहिरात करता येणार नाही, त्यामुळे ग्राहक
फसणार नाही. बरोबर. आणि जे अनधिकृत बांधकामं तुम्ही जे म्हटले तशा पद्धतीची बांधकामं होती त्यांना कुठल्याही परवानग्या नव्हत्या. त्या परवानग्या नसल्यामुळं आणि बँका कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँक, प्रायव्हेट फायनान्शियल बँक त्यांना कर्ज देत होत्या. ग्राहकांना नेमकं कळत नव्हतं की लिगल आणि इलिगल काय आहे. बरोबर. तर आता म्हणजे आधी देखील लिगल कन्स्ट्रक्शन होतेच. म्हणजे आमचे कडाईचे मेंबर सगळे लिगल कन्स्ट्रक्शन करतात, पूर्ण परवानगी घेऊनच करतात. त्यानंतर ग्राहकांना फसवणुकीचं प्रमाण नगण्य आहे. परंतु आता या कायद्यामुळे एक अनधिकृत बांधकामांना फार मोठा चाप बसणार आहे. अच्छा, म्हणजे ही तर झाली समजा ग्राहकांची बाजू, की ग्राहकांना या कायद्यामुळे फायदा होणार आहे. ग्राहकांच्या फसवणुकीचे जे प्रकार आहेत त्यांना आळा बसेल असा 100% आळा बसणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या बाजूने या कायद्याचे काय लाभ आहेत? बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टीने जर विचार केला तर याच्यामध्ये एक शिस्त येईल बांधकाम व्यावसायिकाला. त्यांना त्यांचं स्वतःचं आर्थिक नियोजन करावं लागेल. कारण की आपल्याला प्रकल्प हा नियोजित वेळेतच ताब्यात द्यायचा आहे. नसता ग्राहकांचे हप्ते, त्यावरील दंड, व्याज आणि इतर काही अनुषंगिक दंड हे त्या बिल्डरला भरावे लागतील. त्यानंतर जर त्या बिल्डरने कदाचित एखाद्या वेळेस तो प्रोजेक्ट खूप लांबवला तर त्याचं रजिस्ट्रेशन देखील रद्द होऊ शकेल. आणि रजिस्ट्रेशन रद्द झालं तर त्याला तो प्रकल्प विकता येणार नाही. आणि अशाप्रमाणे अनेक कायदेशीर गुंतागुंती निर्माण होतील. त्याचा व्यवसायच ठप्प होऊन जाईल. त्यामुळे ज्या व्यावसायिकाला प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे काम करायचं असेल तोच व्यावसायिक या बांधकाम व्यवसायात उतरेल. त्यामुळे ग्राहकांना एक आश्वासकता निर्माण होईल, त्यांची फसवणूक होणार नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायासाठी ही गोष्ट आम्ही स्वागतार्ह याच्याकरताच केली की जे व्यावसायिक अतिशय नियमाने काम करत होते, वेळोवेळी वेळच्या वेळी ताबा देत होते, त्यांच्या व्यवसायाला यामुळे वृद्धी मिळेल, वाढ होईल. म्हणजे जे लोक आधीपासून, जे बांधकाम व्यावसायिक आधीपासून प्रामाणिकपणे काम करत आहेत तर त्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन मिळेल. नक्कीच, म्हणूनच त्याच्यात डेव्हलपमेंट देखील आलाय. सचोटीने काम करणाऱ्या माणसासाठी हा कायदा आणला असं आपण म्हणू शकतो. या कायद्यामुळे आता बांधकाम व्यावसायिकांना लाभ होणार आहे, ग्राहकांना लाभ होणार आहे. एकूणच या व्यवसायामध्ये काय बदल होतील? व्यवसायामध्ये पॉझिटिव्ह बदल होतील. महत्वाचं म्हणजे अनधिकृत बांधकामांचं प्रमाण खूप कमी होईल. आणि ज्यांना या व्यवसायाचं ज्ञान नव्हतं, फक्त पैसा आहे किंवा जमीन आहे म्हणून काही लोक व्यवसायात उतरले आणि ग्राहकांना चांगली ट्रीटमेंट देतात, त्यांची फसवणूक करत राहिले, तसल्या टाईपचे जे आपण म्हणतो हौसे नवसे, तसले बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रात येणार नाही. टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले, ज्यांची आर्थिक शिस्त ज्यांची चांगली आहे, ज्यांची स्वतःची फायनान्शियल कॅपॅसिटी चांगली आहे, अशाच पद्धतीचे व्यावसायिक यामध्ये येतील. इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा, त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा, इन्व्हेस्टर्सचा आणि ग्राहकांचा पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे या व्यवसायाला नक्कीच चालना मिळेल. बरं, दुसरा अजून एक असं विचार वाटतो प्रश्न, बांधकाम व्यावसायिकांनी जर दिलेल्या मुदतीमध्ये घर ग्राहकाकडे हस्तांतरित केलं नाही किंवा त्याला आश्वासन दिलेल्या सुविधा पुरवल्या नाहीत तर व्यावसायिकावर काही दंड करण्याची तरतूद या कायद्यात आहे का? खूप मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद केलेली आहे. जर त्यांनी त्या अटींचं पालन केलं नाही किंवा आश्वासित केलेल्या सुविधा दिल्या नाहीत आणि त्यामुळे तो ग्राहक जो आहे त्याला आपण अॅग्रीड म्हणू, त्याला तो पीडित झालेला आहे, त्या पीडित ग्राहकाला या रेरा ऍक्ट खाली रेग्युलेटर अथॉरिटी म्हणून जे आहे त्यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल. त्यानंतर त्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येईल, बिल्डरला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. आणि यानंतर जर तो बिल्डर दोषी दिसला आणि तरी त्या ग्राहकाला त्या सोयी पुरवत नसेल तर रेग्युलेटरी अथॉरिटी त्याला जवळजवळ 10%, प्रोजेक्ट कॉस्टच्या 10%, म्हणजे प्रोजेक्ट कॉस्टमध्ये लँड कॉस्ट आली, कन्स्ट्रक्शन कॉस्ट आली, प्रोसेसिंग कॉस्ट आली, मार्केटिंग कॉस्ट आली, म्हणजे एकूण एस्टिमेटेड कॉस्टच्या 10% त्याला दंड लावण्यात येईल. आणि जर त्यांनी हा दंड भरण्यास टाळाटाळ केली तर त्याला अथॉरिटीचे निर्णय ऐकले नाहीत, नंतर अपीलमध्ये जाऊन त्याचे देखील निर्णय ऐकले नाहीत आणि सगळ्यात शेवटी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानंतर देखील निर्णय ऐकला नाही तर त्याला 3 वर्षापर्यंत सजा अथॉरिटी ठोठावू शकते. अच्छा. ग्राहकाच्या मागणीवरून किंवा ग्राहकाच्या तक्रारीवरून बांधकाम व्यावसायिकाला दंड होईल, पण मग ग्राहकाला सुविधा मिळणार की नाही मिळणार? जर समजा सुविधा दिलेल्या नसतील तर त्या प्रोजेक्टचे अकाउंट सीज केले जाऊ शकतात. त्यानंतर त्या उर्वरित सुविधा ज्या आहेत त्या उरलेल्या अकाउंट सहित, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक 70% एक वेगळं अकाउंट ओपन करायचं बिल्डरने त्या प्रोजेक्ट करता. त्या पैशाला त्याला हात लावता येणार नाही. त्यामध्ये ग्राहकांच्या आलेल्या पैशापैकी 70% पैसे जे त्यांनी वेगळ्या अकाउंटला ठेवायचे आहेत, त्यामध्ये त्याला त्या प्रकल्पाचीच कामं करायची आहेत. त्या पैशाला त्याच्या मनाप्रमाणे त्याला हलवता येणार नाहीये. जे पूर्वी झालं ओव्हर ट्रेडिंग करताना अकाउंटचे पैसे इकडे तिकडे करणे, नवीन प्रोजेक्टमध्ये टाकणे आणि त्यामुळे चालू प्रोजेक्टमध्ये डिफिकल्टीज येणे, हा प्रकार त्यामुळे थांबणार आहे. आणि ज्यावेळेस हे पैसे काढायची परवानगी केव्हा मिळणार आहे, आर्किटेक्टनी, सिव्हिल इंजिनियरनी
आणि चार्टर्ड अकाउंटनी यांनी तिघांनी सर्टिफाय करायचं आहे की हे पैसे त्या प्रोजेक्टवरच वापरण्यात आलेले आहेत. अच्छा. त्याच वेळेस त्या प्रकल्पाच्या त्या 70% अकाउंटचे पैसे बिल्डरला विड्रॉ करता येणार आहेत. आणि मग अशा पद्धतीने जे अकाउंट्समध्ये पैसे असतील तर ते पैसे त्या बिल्डरला वापरता येणार नाहीत. ते अकाउंट सीज करण्याचे अधिकार रेग्युलेटरी अथॉरिटीला आहेत. त्या पैशातून ते पूर्ण कामं करून देण्याचे अधिकार कोणामार्फत करायचे ते अधिकार रेग्युलेटरी अथॉरिटीला आहेत. अच्छा. म्हणजे तो सोसायटी मार्फत ते करू शकतील, नवीन एखाद्या बिल्डरकडून करू शकतील. म्हणजे प्रोजेक्ट ॲज इट इज सीज करायचे देखील अधिकार रेराकडे आहेत. अच्छा. बरं सर, आता तुम्ही इतक्या वर्षांपासून या व्यवसायामध्ये काम करतात, तर ह्या कायद्यामध्ये तुम्हाला अभ्यास केल्यानंतर काय जाणवतं की अजून त्याच्यात काय मुद्दे असायला हवेत? सगळ्यात महत्वाचं असं आहे की थोडीफार क्लिष्टता, कायद्यांची क्लिष्टता निर्माण होणार आहे ऑनगोईंग प्रोजेक्ट्समध्ये. म्हणजे आम्ही या कायद्याचं खूप स्वागत केलं आहे. फक्त आमच्या पूर्ण क्रेडाई संघटनेतर्फे आणि जे नियमाने काम करतात त्यांच्यातर्फे एकच विनंती होती सरकारला की ऑनगोईंग प्रोजेक्टला याच्यातनं काढावे. कारण ऑनगोईंग प्रोजेक्टचे कार्पेट एरियाचे कॅल्क्युलेशन वेगळ्या डेफिनेशन होते. आता रेराचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. फायनान्शियल्स आमचे वेगवेगळे झालेले आहेत. त्या प्रोजेक्टचे फंड्स आम्ही वेगळ्या पद्धतीने मूव्ह केलेले आहेत. तर ऑनगोईंग प्रोजेक्ट एक्सक्लूड करावे आणि नवीन जो 1 मे पासून जो कोणी नवीन प्रोजेक्ट चालू करेल त्याला याची अप्लिकेशन करावं, ही अशी आमची मागणी होती. ती काही राज्यांनी मान्य केली आहे, पण आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने मान्य केलेली नाहीये. दुसरी सगळ्यात महत्वाची आमची एक मागणी आहे की याच्यामध्ये कुठेही जे आपले शासकीय अधिकारी आहेत यांना जबाबदारी यांची फिक्स नाही केलेली. फक्त रेरा त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकेल, स्ट्रिक्चर्स पास करू शकेल, पण त्यांची अकाउंटेबिलिटी काही नाहीये. म्हणजे आम्ही ओसीला फाईल दाखल केली, आमच्या त्या प्रकल्पात काही त्रुटी नाहीत, ती ओसी आम्हाला 15 दिवसात 20 दिवसात मिळाली पाहिजे. कारण ओसी नाही मिळाली तर आमच्या ग्राहकांना आम्हाला ताबा देता येणार नाही. ग्राहकाचे संपूर्ण पैसे आलेत, आमचे पैसे अडकून पडलेत आणि आमचं काम नियमानुसार पूर्ण झालेलं आहे, पण फक्त महानगरपालिका किंवा आपले जे सँक्शनिंग अथॉरिटी आहेत ते ओसी देत नाहीत, म्हणून आम्हाला ते ताबा देता येणार नाही. त्यामुळे सोसायटी फॉर्मेशन करता येणार नाही, ती लँड त्या कस्टमरच्या हँडओव्हर करता येणार नाही. हे सगळे कामं त्यावर अवलंबून आहेत. पण ह्यामध्ये जो डिले होतो, सँक्शनमध्ये डिले होतात, परमिशन्समध्ये डिले होतात, वेगवेगळ्या एनओसी जाणं लागतात, त्याच्यामध्ये खूप दिरंगाई होते. सर, आपण नक्कीच असं म्हणू शकतो की तुम्ही जे काय मुद्दे 1-2-3 मुद्दे सांगितलेत त्याच्यावरती नक्कीच विचार होईल आणि हा कायदा अजून सक्षम केला जाईल असं आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो. आता सगळ्यात शेवटी मला एक प्रश्न विचारावा वाटतो, सगळ्या ग्राहकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, की हा कायदा आल्यानंतर घरांच्या किमती स्वस्त होतील का? जेवढे काही जाणकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी आजच्या रेटपेक्षा 10% कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पॉईंट आहेत की तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटसाठी तुम्हाला प्रोव्हिजन करायचं. यामध्ये तुम्हाला बिल्डिंगचं इन्शुरन्स करायचं आहे, तुमच्या टायटलचं देखील इन्शुरन्स करायचं आहे. टायटलचं इन्शुरन्स याच्याकरता गरजेचं आहे की याच्यामध्ये काही डिफेक्ट आला तर त्या ग्राहकाचा त्यात दोष नसतो, तर त्याची जबाबदारी बिल्डरवर ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी इन्शुरन्स करायचा आहे. आता आपल्या भारतामध्ये अजून टायटल इन्शुरन्स ही पद्धत अस्तित्वात नाही. जेव्हा केव्हा टायटल इन्शुरन्स येतील तेव्हापासून रेरामध्ये हे बंधनकारक करण्यात येईल. त्यानंतर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे दंड आहेत, तर आपण ज्याला म्हणतो की ज्याची रिस्क कॉस्ट ती होईल, ती वाढेल. रजिस्ट्रेशन ऑफ द प्रोजेक्टची कॉस्ट वाढेल. तुम्हाला टाइम बाउंड मध्ये सगळं करायचं आहे. तुमची फंड जे आहेत ते तुमचे ब्लॉक आहेत 70%, त्या पैशातच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढणार आहे. संपूर्णपणे सगळ्या परवानगी आल्याशिवाय तुम्हाला प्रोजेक्ट लॉन्च करता येणार नाही. म्हणजे त्या व्यावसायिकाची इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सॉफ्ट लॉन्चिंग अलाउड नाहीये, कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग अलाउड नाही जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करत नाही प्रोजेक्टचं. ह्या सगळ्या एकंदरीत बाबींचा जर विचार केला तर ह्या सगळ्या रिलेटेड कॉस्ट आहेत, ह्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड कॉस्ट आहेत. इंटरेस्ट त्याचा कॉम्पोनंट खूप मोठा आहे. त्यामुळे सर्वसाधारण असं सगळ्या जाणकारांचं मत आहे की कमीत कमी 10% आपली एस्टिमेटेड कन्स्ट्रक्शन कॉस्ट नक्की वाढेल रेरामुळे. म्हणजे ह्या कायद्यामुळे ग्राहकांना इतर जरी लाभ होणार असेल तरी ग्राहकांना नक्कीच सुरक्षेसाठी, आपल्या घराच्या खात्रीसाठी थोडाफार जास्त पैसा मोजावा लागेल. नक्कीच केलाही पाहिजे, कारण की तुम्हाला निश्चिंती आहे. तुम्हाला जर शांततेने झोपता येत असेल आणि तुमचं घर 100% सुरक्षित असेल, तुमचा पैसा 100% सुरक्षित असेल, तर मला वाटतं ग्राहकांनी याचं स्वागतच केलं पाहिजे. सर, नक्कीच हा कायदा, त्याची अंमलबजावणी आणि त्याचे ग्राहकांसाठी, बांधकाम व्यावसायिकांसाठी होणारे लाभ याबाबत तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे. स्थावर मालमत्ता नियमन कायद्यासंदर्भात क्रेडाई संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉक्टर राहुल तिडके, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.